पडतेस का जरा आजी? हाँ तुला पाणी लिंबू पाणी काही देऊ का? काही नको, बरी बरी. आजी हे बघ टेन्शन घेऊ नकोस. हाँ आपल्या बांगड्या कुठेही गेल्या नाहीत, त्या आहेत इथेच मिळाल्या. टेन्शन नाही घेत रे, पण वाईट वाटते मला. म्हणजे मला कल्पनाच करवत नाही रे. आपल्या घराण्याच्या बांगड्या त्यांनी गहाण टाकली. इतकी वर्ष जपून ठेवल्या त्यांनी लाग लागलं. मला कळतंय आजी, पण त्या बांगड्या आल्यात ना आता आपल्याकडे परत. हाँ हो पण माणसं दूर गेली ना रे. हे बघते आपण नंतर बघू. हाँ तू तू जरा पडतेस का? मी सगळं बाकी मॅनेज करतो. नको, जाऊया आपण, जाऊया. नक्की? असं बोलू नका, पाया पडते मी तुमच्या. ऐका ना. आता डोक्यावरून पाणी गेले बंदा. माझा तुझा संबंध संपला. असं का बोलता? चुकलं माझं, खरंच चुकलं. मी कुठे जाऊ सांगा, काय करू? मला नव्हतं वाटलं हे असं होईल म्हणून. बंदा आम्ही राजवाडे घराणे एवढे श्रीमंत नसलो ना तरी आम्ही सुसंस्कृत घराण्यातले आहोत. आम्हालाही अब्रू आहे, आम्हालाही स्वाभिमान आहे. आमच्याकडे पैसा नसला तरी आम्ही आजपर्यंत ताठमानेने जगत आलो आहोत. तुझ्या या हव्यासामुळे आम्हाला मान खाली घालावी लागते. संबंध संपला, यापुढे मला तुझ्याशी बोलणंही शक्य होणार नाही. मी तुझ्या हातचं काही खाणार नाही, तुझ्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाही. आजपासून तू माझ्यासाठी या जगात नाही. असं नका ना बोलू. अहो असं काय करतो मी? रोज रोज प्लीज तू त्यांना समजावून सांग ना. अरे मी हे सगळं तुमच्या सुखासाठी केलं. नाही आई, नाही. तुला श्रीमंत व्हायचं होतं ना म्हणून तू हे केलं. आम्हाला कसलीच कमी नाही आहे आई. आम्ही मजेत होत. जे पैसे कमवतो ना थोडके त्यात सुखात होत. पण तुला समाधान नाहीये ना म्हणून तू हे केलंस. आणि बाबा जे बोलतात ना ते बरोबर आहे. आज तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे त्या सगळ्यांसमोर मला शरमेने मान खाली घालायला लागली. रोहन, अरे का नको बोलू ताई? तू नाही बघितलंयस का हिने काय केलंय ते? नाही समजू शकत यार मी ताई आता कुणाला. तू बघितलंस ना, लिमिट क्रॉस केली आहे हिने. मला नाही वाटत मी आता हिला कधी आई सुद्धा म्हणू शकेन असं. असं बोलू नको ना. आई तू जे म्हणशील तेच होईल. तुझा निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. जरी आम्हाला पटला नाही तरी सुद्धा आम्ही तो मान्य करून घेऊ. निर्णय तू घेतोस पिंट्या, आणि जो घेतोस तो योग्य तोच घेतोस. आजी माझं ना मन खरंच भेटलंय. मला कळतच नाही की काय केलं पाहिजे. मी आता कुठल्याही गोष्टींचा विचारच करू शकत नाही. ही अशी माणसं, हे असे स्वभाव, ही अशी वृत्ती, हे सगळंच अनोळखी आहे मला आजी. आतापर्यंत मला जे योग्य वाटत गेलं ना तेच करत गेलो मी आजी. पण आता ना सारासार विचार करून निर्णय घेण्याची ताकदच नाही उरली माझ्या. आणि आता जर मी एखादा निर्णय घेतला ना तर मी नक्की त्यामधलं सगळ्यांचं नुकसान करेन. त्यापेक्षा तू सांग आजी, तू सांग काय करायचं. तू सांगशील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आजी आता हे सगळं हाताबाहेर चाललंय.
प्लीज सांग काय करूया. जे झालं ते व्हायला नको होतं. आमचं नशीब म्हणून आम्हाला कळलं, नाही तर आम्ही भ्रमातच राहिलो असतो. जे घडून गेले ते बदलता ते येणार नाही. पिंट्या मला निर्णय घ्यायला सांगतो, पण मी जुन्या पिढीची आहे. आमच्या पिढीमध्ये माफ करून पुढे जायचं हेच आम्ही करत गेलो. पण आताचा काळ आणि परिस्थिती वेगळी आहे. मी काही म्हटलं तरी संसार माझ्या पोरांना करायचा आहे. माझ्याकडून माणसं ओळखण्यात चूक झाली असेल, पण निर्णय त्यांनीच घ्यावा ज्यांना निभावायचा असेल. समर, तू अधिराशी बोल. तुम्ही जो निर्णय घ्याल तो अंतिम असेल. अधिरा,